नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की YouTubeचं काही ना काही जे अल्गोरिदम असतं ते चेंज होत राहतं. 1 महिना किंवा दीड महिना हे अल्गोरिदम आहे, तर पुढच्या 1-दीड महिन्यामध्ये अलग अल्गोरिदम होतं. म्हणजे काही ना काही चेंजेस होतो. तसं तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही शाळेचं पण उदाहरण घ्या. जर एखाद्या वर्षी जे शाळेचे वेळापत्रक आहे, तर जे एखाद्या वेळेस 8 वाजेला पण शाळा सुरू होते आणि 9-10 म्हणजे 11-12 पर्यंत सुट्टी होते. असं जे शाळेचे वेळापत्रक आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने होते. पहिल्या पहिल्या वर्षी कसे असायचे आणि दुसऱ्या वर्षी थोडा ना थोडा काही ना काही चेंजेस होत राहतो. पण त्याचप्रमाणे YouTubeचं पण आहे आणि प्रत्येक गोष्टीचं अलग-अलग काही ना काही, कशा ना कशामध्ये चेंजेस होत राहतो. त्याचप्रमाणे YouTubeमध्ये जे आता अल्गोरिदमचा जो चेंजेस झाला आहे, तो भरपूर प्रमाणात झाला आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की शॉर्ट्स व्हिडिओ कशा प्रकारे व्हायरल करायचा. म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कोणती पद्धत वापरायची. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ शूट करतात आणि एडिटिंग वगैरे झाल्यावर तुम्ही ज्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात, त्यावेळेस तुम्हाला मी जे टायटल तुम्ही द्यायचं, म्हणजे जे टायटल आहे तेच कॉपी करून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये भरायचं आणि तेवढंच तुम्हाला मी सांगितलं होतं. दुसरं काहीच मी तुम्हाला करण्यासाठी सांगितलं नव्हतं. म्हणजे जे टायटल आहे तेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये भरा आणि तेवढंच काम करा आणि शॉर्ट अपलोड करून तुम्ही सोडून द्या. पण तो अल्गोरिदम आता चेंज झालेला आहे. आता त्याप्रकारे जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला, तर मित्रांनो खूप काही रिस्पॉन्स भेटत नाही. म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओवर एकदम चांगल्यापैकी व्हायरल होईल असे व्ह्यूज येत नाही. आता त्याचा जो अल्गोरिदम आहे, तो खूप चेंजेस झालेला आहे. तर त्याच्यासाठी आता शॉर्ट व्हिडिओ जो आपण व्हायरल करायचो आणि चांगल्या प्रकारे त्यावर व्ह्यूज मिळायचे, त्याप्रकारे आता जर तुम्ही शॉर्ट्स अपलोड कराल आणि त्याचा जो एस-ई-ओ आहे थोड्या प्रमाणाचा, म्हणजे टायटल कॉपी करूनच डिस्क्रिप्शन भरण्याचा तेवढंच एस-ई-ओ तुम्हाला करायचं होतं आणि दुसरं काही करायचं नव्हतं, तरी तुमचा शॉर्ट व्हायरल होत होता. म्हणजे ते अल्गोरिदम आता चेंज होऊन आता तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडं जास्त एस-ई-ओ करण्याचा जो आहे, तो थोडा त्याच्यापेक्षा जास्त एस-ई-ओ कराल शॉर्ट्सचा, तरच तुमचा शॉर्ट चॅनल जो आहे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जो आहे, तो व्हायरल होईल. तर त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. समजा शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल कसा करायचा? शॉर्ट्स व्हिडिओ करण्याची पद्धत. जर असं तुम्ही टायटल दिलं, तर त्याच्याखाली तुम्हाला ते टायटल जे आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी करून तुम्हाला ते टायटल भरायचं आहे. म्हणजे टायटल भरल्यावर त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला अजून डिस्क्रिप्शन भरायचं आहे. म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ कसा व्हायरल करायचा, शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल करण्याची पद्धत, व्हायरल शॉर्ट्स व्हिडिओ कैसे व्हायरल करे, अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात तुम्हाला जे कीवर्ड आहेत, ते तुम्हाला त्याच्या खाली भरावे लागतील डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याच्या खाली अजून तुम्हाला टॅग्स पण त्याच्या संबंधात भरावे लागतील. आणि ज्याप्रमाणे तुम्ही लाँग व्हिडिओचा एस-ई-ओ करतात, त्याप्रमाणेचा जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओचा पण एस-ई-ओ केला आणि चांगल्या पद्धतीने एस-ई-ओ झाला, तर तो तुमचा जो शॉर्ट्स व्हिडिओ आहे, तो खूप म्हणजे खूप त्यावर व्ह्यूज येतील आणि खूप त्याचा 100% म्हणजे 100%मधून 90% चान्सेस असा आहे त्याचा येईल. 90% चान्सेस तो जो तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ आहे, तो व्हायरल होण्याचा संभावना आहे. म्हणजे तुमचा 90% जे चान्स आहे, तो 90% चान्स आहे का तो शॉर्ट्स जो आहे, तो व्हायरल होईलच. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओचा एस-ई-ओ कराल, तर तुमचा जो चॅनल आहे, तो खूप ग्रोथ करेल. तर मित्रांनो, तुम्ही जरी लाँग चॅनलमध्ये काही-काही शॉर्ट्स अपलोड करतात,
त्या चॅनलमध्ये पण तुम्ही ह्याच पद्धतीने एशिओ करा. आणि ज्यांचा शॉर्ट्स चॅनल आहे, फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतात, तर त्यांनी पण ह्याच पद्धतीने एशिओ करा. ह्याच पद्धतीने जर तुमचा एशिओ झाला तर जे आत्ताचे अल्गोरिदम आहे ते खूप बूस्ट देतं. आणि ज्यावेळेस ते चांगल्या प्रकारे तुमच्या व्हिडिओवर, प्रत्येक शॉर्ट्स व्हिडिओवर व्ह्यूज येतील, त्यावेळेस तुमचं शॉर्ट्स जे आहेत ते खूप म्हणजे खूप असं चान्सेस आहे की ते व्हायरल होतीलच. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शॉर्ट्सचा एशिओ करा आणि तुमचा चॅनल जो आहे तो चांगल्या प्रकारे ग्रो करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.